आज आपण एका अशा चक्रव्यूहाबद्दल बोलणार आहोत ज्याला रॅट रेस म्हणतात. आणि गंमत म्हणजे यातून बाहेर पडण्याचा मार्ग तब्बल 5000 वर्षापूर्वीच सांगितला गेला होता. ही चर्चा आपल्या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित कायमचा बदलू शकते. चला एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारूया. असं होतंय का की आपण रोज सकाळी उठतो आणि अशा कामावर जातो ज्याचा आतून खरंच कंटाळा आलेला आहे? आणि हे सगळं का करतोय आपण? फक्त EMI फेडायचे आहेत म्हणून? किंवा मग लोक काय म्हणतील या भीतीने? या चक्रात आपण आपली स्वप्न तर मारत नाहीये ना? हो, मला माहिती आहे, बाहेरून बघणाऱ्यांना तर काय वाटतं की आयुष्य एकदम सेट आहे, चांगला पगार आहे, कॉर्पोरेट ID कार्ड आहे, वीकेंडला पार्ट्या सुरू आहेत, सगळं तर आहे. पण आतलं खरं चित्र ते वेगळंच आहे. रविवारी संध्याकाळ झाली की पोटात जो एक विचित्र गोळा यायला लागतो ना, त्याला संडे स्कॅरीज म्हणतात. तो कोणालाच दिसत नाही. ती येणाऱ्या आठवड्याची, त्या ना आवडणाऱ्या कामाची भीती असते. आणि याच चक्रात आपण स्वतःला एका अशा शर्यतीत अडकवून बसलोय जिथे जिंकल्यावरही आपण शेवटी एक उंदीरच राहणार आहोत. यालाच करिअर पॅरालिसिस असंही म्हणतात. पण मग यातून बाहेर पडायचं कसं? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासातल्या पहिल्या बर्नआउट किंवा करिअर क्रायसिसच्या घटनेकडे जावं लागेल. आणि ही गोष्ट आहे 5000 वर्ष जुनी, पण आजही अगदी तंतोतंत लागू पडते. चला कुरुक्षेत्राच्या मैदानाकडे एका वेगळ्या नजरेने पाहूया. समजा हे जगातलं सर्वात मोठं कॉर्पोरेट वॉर आहे आणि अर्जुन तो आहे कंपनीचा स्टार परफॉर्मर. पण ऐनवेळी काय होतं? युद्धाच्या अगदी आधी, म्हणजे आपण असं म्हणूया की एखाद्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनच्या 5 मिनिटं आधी अर्जुनाला पॅनिक अटॅक येतो. त्याचे हातपाय अक्षरशः कापायला लागतात आणि तो पूर्णपणे खचून जातो. तो कृष्णाला म्हणतो, मला हे काहीच नकोय. हा राजपाट, हे युद्ध, हे सगळं सोडून मी जंगलात जाऊन संन्यासी बनेन, भिक्षा मागेन, पण हे काम तर मी करणार नाही. जरा विचार करा, जगातला सर्वोत्तम धनुर्धर स्वतःचं काम, त्याचा स्वधर्म सोडून एका संन्याशाचं काम करायला निघाला होता. का? कारण त्या क्षणी त्याला तो मार्ग खूप सोपा आणि सेफ वाटत होता. तो खरं तर दुसऱ्याच्या आयुष्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा कृष्णाने त्याला कोणतंही मोटिवेशनल लेक्चर नाही दिलं. उलट एक अत्यंत कठोर पण 5000 वर्ष जुनं सत्य त्याच्यासमोर ठेवलं. हा तो श्लोक आहे, भगवद्गीतेतील अध्याय 3 श्लोक 35, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. आता याचा अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत बघा, स्वधर्म म्हणजे काय तर आपला स्वतःचा मार्ग, आपली खरी आवड, आपलं नॅचरल टॅलेंट. आणि परधर्म म्हणजे बरोबर दुसऱ्याचा मार्ग, म्हणजे शेजारच्या मुलाला IT मध्ये 20 लाखांचं पॅकेज मिळालं म्हणून आपणही तेच करायचं. किंवा कोणीतरी सांगितलं की अरे ह्या बिझनेसमध्ये ना खूप स्कोप आहे म्हणून आपण त्यात उडी घ्यायची. म्हणजे जर आपल्या रक्तात डिझायनिंग किंवा शिकवणं असेल आणि आपण फक्त पैशासाठी कोडिंग करत असो तर याचा अर्थ आपण परधर्मात अडकलो आहोत. आणि कृष्ण इथे अगदी स्पष्ट सांगतो की दुसऱ्याच्या ट्रॅकवर कितीही वेगाने धावलं ना तरी आपण कधीच आनंदाच्या स्टेशनवर पोहोचू शकणार नाही. तो रस्ता भयावह आहे, कारण तो आपली खरी ओळख पुसून टाकतो. ठीक आहे, हे सगळं तर कळलं, पण मग या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी नक्की करायचं काय? तर त्यासाठी एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कृष्णाने अर्जुनाला रणांगणावरून पळून जाऊ दिलं नाही आणि इथेही कोणी उद्या सकाळी बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकायला सांगणार नाही. हा बदल अगदी प्रॅक्टिकल असला पाहिजे. तर पहिलं पाऊल आहे आपल्या दृष्टिकोनात बदल करणं. याला आपण म्हणूया दी एंजल इन्व्हेस्टर माइंडसेट. म्हणजे काय तर आपला जो सध्याचा जॉब आहे ना, जो आपल्याला आवडत नाहीये, त्याच्याकडे शत्रू म्हणून बघायचा नाही. उलट तो आपला एंजल इन्व्हेस्टर आहे असं समजा. तोच तर आपले EMI भरतोय, घर चालवतोय, ज्यामुळे आपलं आयुष्य सुरळीत आहे. आणि मग तो जो उरलेला वेळ आहे संध्याकाळी 7 नंतरचा, तो वेळ आपल्याला आपल्या स्वधर्मासाठी, आपल्या खऱ्या पॅशनसाठी वापरायचा आहे. आणि आता दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, याला आपण स्वधर्म ऑडिट म्हणूया. आज रात्री एक कागद घेऊन स्वतःला प्रामाणिकपणे हे 3 प्रश्न विचारा. पहिला, कोणतं काम करताना मला वेळेचं भानच राहत नाही? दुसरा, असं कोणतं काम आहे जे मला कोणी 1 रुपयाही दिला नाही तरी मी अगदी आनंदाने करेन? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, मी कोणाच्या यशाची कॉपी करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे? ह्या प्रश्नांची उत्तरं आपला मार्ग हळूहळू स्पष्ट करतील. सुरुवात अगदी छोटी करायची आहे. आपल्या खऱ्या आवडीवर दिवसातला फक्त 1 तास काम करायला सुरुवात करा. आणि ज्या दिवशी आपला स्वधर्म आपल्याला आपल्या परधर्मा इतके पैसे द्यायला लागेल त्या दिवशी ती रॅट रेस कायमची सोडून द्या. तर हा होता 5000 वर्षांपूर्वीचा एक अत्यंत प्रभावी करिअर सल्ला. आता प्रश्न फक्त एकच उरतो, आपला स्वधर्म आपल्याला नक्की काय सांगतोय?